नमस्कार, आपण पाहत आहात लोकशाही कट्टा आणि आज आपण आहात बुलढाणा अर्बन को बँक या बँकेसमोर आहात आणि इथं पाहू शकता इथं खूप अशी गर्दी झालेली आणि अशी अफवा आहे की बँक बंद होणार आहे। तर आपण काही इथील कस्टमर आहेत बँकेचे त्यांच्याशी चर्चा करू। आपलं खातं आहे बँकेत? हा सर आहे ना। काय आपण काय बँक बंद होणार आहे असं? मला त्वरित आमच्या भावाचा फोन आला की इथं खूप सारी गर्दी झालेली आहे। त्या गर्दीच्या ह्याच्यामुळे एक आमचं सोनं आहे ते सोडवण्यासाठी मी आलतो लगेच इथं। तर आपल्या बँकेत खातं आहे? हो, मी खूप वर्षापासून बुलढाणा अर्बन या बँकेचा खातेदार आहे। परंतु रात्री वडवणीच्या शाखेमध्ये एक तिथून व्हिडिओ व्हायरल झाला आणि प्रत्येकाच्या मोबाईलवर तो व्हिडिओ गेला आणि त्या ठिकाणी बँक पळून जाणार आहे असे सर्व खातेदारांना कळलं। त्यामुळे आज सर्व खातेदार आपलं सोनं आणि पैसा घेण्यासाठी बँकेत जमा झालेले आहेत। बँक बंद होणार आहे म्हणून सर्वांची धावपळ आहे की आपली जी रक्कम आहे ती रक्कम बँकेतून काढण्यासाठी या गोल्ड लोन केलेलं आहे, गोल्ड लोन कॅन्सल करून गोल्ड घेण्यासाठी बँकेतील ग्राहक हे बँकेकडे धाव घेत आहेत। म्हणजे ज्ञानराजासारखं असं होईल असं? हो, लोकांमध्ये तसाच म्हणजे संभ्रम आहे की ज्ञानराजा बँक पळून गेली, त्याच्यानंतर मग ही पण का पळून जाऊ शकत नाही, त्यामुळे लोकांनी या ठिकाणी गर्दी केलेली आहे। धन्यवाद। आपण बँकेच्या मॅनेजरशी चर्चा करू। मी आता आलो आहे बुलढाणा अर्बन को बँकेच्या धारूळ कार्यालयामध्ये बँकेमध्ये, तर मॅनेजरशी आपण चर्चा करू। बोला मॅनेजर साहेब, बोलू शकता का थोडं? बँकेचे शाखा व्यवस्थापक असं म्हणणं आहे की आम्ही बोलू शकत नाही, त्याबद्दल ठीक आहे, त्यांची बोलण्याची इच्छा नाही आहे। मी सध्या आहे बुलढाणा अर्बन बँक किल्ले धारूळ शाखेसमोर आणि पाहू शकता बँकेत अशी तुफान गर्दी आहे कारण की बँक बंद होण्याची अफवा आहे आणि खरंच ही अफवा खरी आहे का काय? ज्यावेळेस मी मॅनेजरपाशी जाऊन याविषयी चर्चा केली की सर आपण याविषयी काय बोलू इच्छिता की बँकेच्या बाहेर कमून लोक उभे आहेत, तर त्यांनी स्पष्ट मतामध्ये सांगितलं की मी बोलू शकत नाहीये। यावरून असं दिसतंय की खरंच बँक बंद होती की काय? जसं की ज्ञानराजाचं घडलंय तसं या बँकेचं तर होणार नाही। धन्यवाद।